नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन. ग्रंथदिंडीनं कुसुमाग्रज नगरी दुमदुमली. पारंपरिक वेशभूषेमध्ये हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग. दिल्लीमधील मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदियांसह सर्व 23 आरोपींची निर्दोष मुक्तता. मी भ्रष्टाचारी नाही, खोटी केस लावली, सत्याचा विजय झाला. केजरीवालांना अश्रू अनावर. नागपुरातील 12वी पेपर फुटी प्रकरणी 7वा आरोपी अटकेत. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रासह गणिताचाही पेपर फुटल्याची माहिती. आरोपींच्या डिलीट चॅटमध्ये गणिताचा पेपर पाठवल्याचं समोर. नागपुरात पेपर फुटीचा प्रकार घडलेला नाही. विद्यार्थ्यांनी गैरसमज करण्यासाठी केलेला प्रकार हाणून पाडला. दोषींवर कठोर कारवाई होईल. नागपूर बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती. अहिल्यानगरमधील लॉंग मार्चला यश. सरकारकडून आंदोलकांच्या मागण्या मान्य. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसेंसोबत बैठक यशस्वी. सोलापुरात एफआरपीच्या अंमलबजावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. गाळप बंद होऊन 1.5 महिना लोटला तरी ऊस बिल न दिल्यानं संताप. साखर सहसंचालक कार्यालयाबाहेर निषेध. बकरी चरण्याच्या वादातून 75 वर्षीय वृद्ध महिलेची दगडानं ठेचून हत्या. छत्रपती संभाजीनगरच्या करमाड पोलीस ठाण्याच्या शेकटा शिवारामधली घटना. आरोपी अटकेत. मुंबई शहरातील वाहनांची संख्या 54 लाखांवर. सर्वाधिक 31 लाख दुचाकी तर दर किलोमीटर रस्त्यावर 2648 वाहनं. रस्ते अपुरे पडत असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या गंभीर.